तात्यासाहेब, हे जर असंच चालू राहिलं तर राज्यात तांदळाचा तुटवडा पडेल. कोंबड्यांना दररोज 3-3 वेळा अंडी घालावी लागतील. ए मामा, तर गोष्ट आहे 4 मित्रांची. हे ते 4 मित्र आहेत जे फार कमी वेळा भेटतात. आज सरांच्या घराचं वास्तुपूजन आहे, त्यामुळे आम्ही भेटणार होतो. गौतम मला घ्यायला आला तेव्हा मला कळलं की उंदराने त्याच्या कानाची पप्पी घेतली होती. मग गरमागरम पोटाला थंड करून निघालो. वाटेत पण्या मामाने भातीसाठी सोनपापडी घेतली आणि आम्ही आमची गाडी पेट्रोल पंपात घातली. सगळ्यांनी तोंडाला रुमाल दुपट्टे बांधून घेतलं, कारण सूर्यदेवता आमच्यावर जरा जास्तच नाराज झाला होता. पोहोचलं तेव्हा कळलं की या भाऊने सस्ती कम मस्ती अशी जिम लावली आहे. नंतर भंडाऱ्याच्या एका अशा दुकानात गेलो. तिथून सरांसाठी एक महाराजांची फोटो घेऊन आलो. दुकान एकदम किचकट होती, पण महाराजांची फोटो एकदम भारी दिसत होती. मग कसं तरी करत आम्ही सरांच्या घरी आलो. तरी मनामध्ये शंका होतीच, म्हणून प्रणय शेठने कन्फर्म केलं, अरे हे कुठं निघाले. मग सरांना भेटलो आणि या पोरांनी अख्खी बिल्डिंग पालती घातली. घराचा एक कोपरा असा नव्हता जिथे हे गेली नाही. मग सरांसोबत फोटो काढून पेट पूजा केली ना राव. नंतर सरांना बाय बाय करून निघालो आम्ही. नियमांचे पालन न केल्यामुळे 2 गाड्यांची टक्कर झाली आणि मी लगेच गेलो देशाच्या प्रगतीला हातभार लावण्यासाठी. आणि अशा प्रकारे मित्रांसोबत आजचा दिवस गेला. बाय बाय, सी यू.